प्रिया आणि सहाय्यक शिक्षिका. आज आपल्या शाळेतील अध्यापन प्रक्रिया, मूल्यमापन, विविध उपक्रम होईल या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तर तुम्ही त्याची होय, नाही किंवा काही अंश या स्वरूपात उत्तरं द्यायची. सुरुवातीला मी अध्यापन प्रक्रिया म्हणजे तुमची शिकण्याची आणि शिक्षकांची शिकवण्याची पद्धत त्याविषयी प्रश्न विचारते. तर शिक्षक जेव्हा शाळेमध्ये शिकवतात तेव्हा तुम्हाला स्पष्टपणे समजावून सांगतात का? तर ज्या काही तुमच्या शंका असतात त्याचं योग्य ते निरसन त्या शिक्षकांकडून होतं का? तर आता मूल्यमापनाच्या संदर्भात आपल्या ज्या परीक्षा घेतल्या जातात, घटक चाचणी आहे, सामायिक परीक्षा, वार्षिक परीक्षा, या सगळ्या अभ्यासक्रमानुसार अवलंबून असतात का, बरोबर असतात का? होय की नाही? तर जे मूल्यमापन तुमचं केलं जातं ते फक्त लेखी स्वरूपात असतं की लेखी, मौखिक, प्रकल्प अशा स्वरूपात असतं? म्हणजे लेखी स्वरूपात घेतलं जातं, मौखिक आणि प्रकल्प पण घेतले जातात. तर आपल्या शाळेमध्ये म्हणजे तर टेक्निकल हायस्कूलमध्ये खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात का? आणि शैक्षणिक सहलीला तुम्ही जाता? सर्व मुलांना घेऊन जातात? तर आता आपल्या या शाळेतील ज्या वर्गखोल्या त्या स्वच्छ आणि हवेशीर आहेत का? पिण्याच्या पाण्याची चांगली सोय आहे तुम्हाला? खेळाचं मैदान कसं आहे तुमचं? कसं आहे? मस्त म्हणजे कसं? खूप मोठे आहे. तर तुमच्या शाळेमध्ये आपल्या या शाळेमध्ये ग्रंथालयाची सोय आहे? कसं आहे ग्रंथालय? मोठे आहे कसं आहे? तर आता एकूण मी सगळ्या शाळेविषयी तुम्हाला विचारते की तुम्हाला शाळेत येताना आनंद वाटतो का? तर तुम्हाला शाळेचं वातावरण सुरक्षित वाटतं का भीती वाटते इथे यायला? सुरक्षित वाटतं. सुरक्षित वाटतं. आणि शिक्षकांचं तुमच्याशी वर्तन मैत्रीपूर्ण आहे की तुम्हाला भीती वाटते त्यांची? मैत्रीपूर्ण आहे, फ्रेंडली आहे शिक्षक. तर तुम्हाला काही सूचना द्याव्याशा वाटतात का की या शाळेमध्ये काही बदल झाला पाहिजे असं काही तुम्हाला वाटतं का? सिद्धेश तू सांग. शाळेत गृहपाठ व्हायला अभ्यास. ओके, तुला काय वाटतं? तर तुम्ही आज मला एक